सुनंदाताई चेरे आणि आजच्या निरूपणकार आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच वरचेवर या समूहावर येऊन मार्गदर्शन करावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. एक सूचना आहे. समूहामधील साधकांना आज वाचन निरूपण झालेल्या समासावर व्यक्त होण्यासाठी उद्याच्या उपासनेमध्ये वेळ उपलब्ध करून दिला आहे. सर्व साधकांनी ऑनलाईन अथवा लिखित माध्यमातून व्यक्त व्हावे अशी अपेक्षा आहे. ज्यांना उद्याच्या उपासनेत व्यक्त व्हायचं आहे त्यांना प्रत्येकी 7-8 मिनिटाचा कालावधी मिळेल. कृपया संकोच न करता आजच आदरणीय भोंगाकांशी संपर्क करावा म्हणजे नियोजन करता येईल. जय जय रघुवीर समर्थ. रुपालीताई आपण निरूपणास सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. यो जातो मरुदौषज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरघळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर आज 6व्या आवर्तनामध्ये 3ऱ्या दशकाच्या 6व्या दशकावर अर्थात आध्यात्मिकता या समासावर बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. प्रथम मी श्रीरामांना, श्री मारुतीरायांना, श्री समर्थांना वंदन करते आणि आपल्या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोते हो, आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आणि आज दशहरालाच प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ महिना आपल्या प्रत्येक दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. तर गंगेची प्रार्थना आजपासून 10 दिवस करायची असते आणि म्हणून मी फक्त त्याचा 1-2 श्लोक म्हणून आजच्या विवेचनाला प्रारंभ करणार आहे. मला ही संधी दिल्याबद्दल संयोजकांना, अशोक काकांना आणि आपल्या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद देते. मुख्य म्हणजे तेवढी एक प्रार्थना म्हणते. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली निवासिनी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. भागीरथी सुखदायिनी मातस्तव जलमहिमा निगमे ख्यातः. नाहं जाने तव महिमानं त्राहि कृपामयि मामज्ञानं. रोगं शोकं पापं तापं हर मे भगवति कुमति कलापं. त्रिभुवन सारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे. पतितोद्धारिणि जाह्नवी गंगे खंडित गिरिवर मंडित भंगे. भीष्म जननी खलु मुनिवर कन्ये पतित निवारिणि त्रिभुवन धन्ये.
खूप सुंदर असं स्तोत्र आहे, शंकराचार्यांनी रचलेलं आहे. आपण आत्ता त्याचे जे 2-3 फक्त मी श्लोक घेतले होते, की जो आजचा विषय आहे त्याच्याशी संबंधित असं पाप ताप आपले जे सगळे त्रिताप आहेत ते तिनं हरण करावेत, आपलं दुःख सगळं दैन्य दूर करावं, अज्ञान दूर करावं, अशी आपण तिच्याजवळ प्रार्थना करूया. आजच्या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके म्हणूया किंवा एक आदर्श असे स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे. तर त्यांना प्रथम आपण सगळेजण वंदन करूया. त्यांचं सगळ्यांना चरित्र माहीत आहे. अगदी थोडक्या 2 मिनटामध्ये किंवा 2 ओळीमध्ये फक्त सांगणार आहे की खरं म्हणजे भारतभूमीसाठी सेवा करणारे, भारतभूमीसाठीच जन्मलेले असे हे सुपुत्र, प्रखर देशभक्त, प्रतिभा संपन्न लेखक, क्रांतिकारक, हिंदुत्वाचे तेजस्वी नेते, अंदमानच्या अंधाऱ्या कोठडीतही स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित ठेवणारे, जातीपातीची बंधनं तोडून प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडणारे, प्रतिभा संपन्न, प्रखर देशभक्त, क्रांतिकारक. अहो, त्या चाफेकर बंधूंना जेव्हा फासावर लटकवलं गेलं त्यावेळी शिवाजी महाराजांप्रमाणे ज्यांनी देवीसमोर शपथ घेतली आणि इंग्रजांना मारता मारता मी मरेन, ही जी त्यांनी प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे. अंदमानच्या काळ्या त्या पाण्याच्या तुरुंगात सुद्धा काळं पाणी असा ग्रंथ त्यांनी लिहिला, आणि सगळ्यांच्या आवडीचं सागरा प्राण तळमला आणि जयोस्तुते हे जे गीत आहे त्यांनी आपण शेवट करूयात. आज त्यांनाही प्रार्थना करूया. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 28 मे 1883 रोजी झाला होता, आणि त्यांचा अंतिम दिवस 26 फेब्रुवारी 1966 होता. अशा ह्या अत्यंत काय म्हणूया आपण पुण्यपावन आणि ज्यांच्याबद्दल खूप श्रद्धा ठेवावी, ज्यांच्याबद्दल अभिमान वाटावा, अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनायक दामोदर सावरकर, त्याच्या नावामध्ये सुद्धा एक वेगळी गती आहे. परवाच आम्ही भगूरला जाऊन आलो होतो. आपण सगळेजणही तिथे जाऊन आलेले असाल, आणि त्यांच्या तिथे त्या वातावरणात गेल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते की जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले असं जे त्यांनी गीत रचलेलं आहे, आणि भगवतीला म्हणजे भगवती आपल्या स्वातंत्र्य देवतेची आरती केलेली आहे. खरं म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, म्हणून पुन्हा एकदा त्यांना कोटी कोटी वंदन करूया. आत्तापर्यंत जे 5 समास झाले 3ऱ्या दशकातले, हा 3ऱ्या दशकावर खूप छान मंथन झालेलं आहे. काल उदय काका, रोहिणीताई, कमलाकर दादा, पद्माकर दादा, ज्योत्स्नाताई, शुभदाताई, रेखाताई आणि शेवट शलाकाताईंनी घेतलेला सगळा आढावा. त्यांच्या अत्यंत मधुर आणि शांत अशा वाणीमध्ये त्यांनी खूप समजावून दिलेलं आहे. आता मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. आजसुद्धा ज्योत्स्नाताईंनी रामवंदना छान म्हटलेली आहे. वैजयंतीताईंचं जे पहिल्यांदा सुंदर असं गीत त्यांनी लावलेलं होतं आपल्या दादांनी आणि ताईंनी, तर त्यांनाही त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञ आणि त्यांचं कौतुक करते आहे. अलकाताई वाईकरांनी आणि सुनंदताई झेरेंनी आज या समासाचं वाचन केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा समास आहे. काही फक्त उच्चारणाकडं दुर्लक्ष करू नये, जसं मागे त्या प्राचीताईंनी सांगितलं होतं तसं मलाही वाटतं. मुख्य म्हणजे संस्कृत श्लोक तुम्हाला अवघड आहेत म्हणायला, पण जरा 2-3दा प्रयत्न केले किंवा कोणाकडून मार्गदर्शन घेतलं तर अधिक चांगलं होईल, एवढंच मला. आणि श्रीराम हा शब्द मला रोज कानाला थोडासा खटकतो की श्रीराम, श्री असा हा संस्कृत किंवा मराठी उच्चार आहे. इंग्रजीप्रमाणे श्रीराम म्हणणं आजपासून सगळ्यांनी बंद करावं असं माझी विनंती आहे. म्हणजे आग्रह नाही म्हणणार मी, पण सर्वांनी याची काळजी घ्यावी. आपण उच्चारण केलं चांगलं की आपले आचरणही चांगलं होतं. आज आता आध्यात्मिक तापावर मला बोलायचं. खरं म्हणजे अध्यात्म हा शब्द फार मोठा आहे बरं का. त्याचा अर्थही खूप मोठा आहे. अधिआत्मा म्हणजे आत्म्याशी संबंधित शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याचा शोध घेणारं म्हणजे ते अध्यात्म.
आणि अध्यात्माचं शास्त्र असं आपण म्हणतो. पण आध्यात्मिक ताप ही थोडीशी संकल्पना वेगळी सांगितलेली. ती कशी निराळी आहे की आत्मा या शब्दाचे संस्कृतमध्ये वेगवेगळे अर्थ घेतले जातात आणि त्यातला एक मी शरीर आहे. शरीर आहे का घेतला जातो की शरीरामध्ये आत्मा आहे आणि त्यामुळं आत्मा म्हणजे हे शरीराशी संबंधित आत्मा जो आहे त्या दोहोंच्या मिश्रणातून होणारे जे ताप आहेत. आता शरीर आपण धारण केल्यामुळं आपल्या शरीरात काय काय आहे म्हणजे शरीराला कशा संपूर्ण त्याची योजना कशी आहे तर देह हा देह इंद्रिय आणि प्राण या तिन्हींच्या द्वारे जी सुखदुःख भोगावी लागतात आपल्याला. मग ती अनुकूल आणि प्रतिकूल असं आपण म्हणतो. अनुकूल असलं की सुख, प्रतिकूल असलं की दुःख. आणि मग त्याच्यामुळं होणारे जे ताप आहेत त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. आता इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की ताप म्हणजे फक्त आपल्याला दुःख किंवा संताप हेच आपण लक्षात घेतो. पण समर्थांच्या विचारानुसार सुख आणि दुःख या दोहोंनाही ताप म्हणायचे. कारण का की सुख हे आपली जी व्यावहारिक प्रापंचिक सुख आहेत ही सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले ह्याचा अनुभव आपण घेत असतो. आणि इंद्रियांच्या पातळीवरची सगळी सुख ही दुःख पर्यवसानी असतात. त्यामुळं तात्पुरत्या सुखाला संत अर्थात समर्थही सुख मानतच नाहीत. आत्मसुख हे शाश्वत सुख असून त्याला दुःखाची कोणतीही प्रतिक्रिया नाही. संतांनी या सुखाला सर्व सुख हा शब्द वापरलेला आहे जो चिरंतन सुख आहे. तो सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर असं म्हणलेलं आहे. मग अध्यात्मात बघा शांतीपाठ झाल्यावर सुद्धा 3 वेळा म्हणलं जातं शांती 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 असं म्हणण्याची पद्धत आहे. तर ती 3 वेळेला शांती म्हणण्याचं कारण हेच आहे की हे जे त्रिविध ताप आहेत त्यांची शांती व्हावी म्हणून 3 वेळेला शांती ही शांती म्हटलं जातं. आपण सगळेच जण आत्ता जो सगळा कालपर्यंतचा 5 किंवा 4 अबकड समासांचा जो आपण अभ्यास केला, अनुभव घेतला की जन्म दुःख त्याची अनुभूती ही एका नायकाच्या जीवनाच्या आधारानं सगळ्यांनी अभ्यासली. प्रपंचाचं दुःखमय स्वरूप समर्थांनी या नायकाच्या जीवन प्रवासातून आपल्यासमोर ठेवलं. जीवाच्या अगदी गर्भावस्थेपासून ते त्याच्या अंतकाळापर्यंतच्या स्वाभाविक पण क्लेशदायक असा त्याचा जीवनकाळ आपण स्वगुण परीक्षेच्या 4 समासातून समजून घेतला. आणि मनुष्याच्या जीवनप्रवास हा शाश्वताच्या परम प्राप्तव्याच्या दिशेनं जर होत असेल तर तो स्वगुण परीक्षा उत्तीर्ण झाला. पण तो नायक उत्तीर्ण झालेला नाही. शेवटी त्याला जाणीव झाली की मी आईची आणि माझ्या भगवंताची उपासना किंवा तिची आठवण ठेवली पाहिजे. आणि अजूनही त्याला अशी आशा असेल की माझा जन्म दुःखदायक नसून या प्रपंचातून किंवा या दृश्यातूनच मला सुख मिळेल असा जर त्याचा निव्वळ भ्रम असेल तर त्याला कधीही चिरंतन सुख मिळणार नाही. शाश्वत सुखाची ज्याला खरी भूक लागली आहे अशा साधकांसाठी मानवी जीवनातील दुःख प्रकारात वर्गीकरण करून त्याचं विवेचन आता समर्थ या 3 समासांमध्ये करतायत. त्यापैकी पहिला आहे आध्यात्मिक ज्याला ताप म्हटलेला आहे. आणि शरीरामध्ये म्हणजे आध्यात्मिक ताप हा कसा आहे तर देहाच्या बोधातूनच हा सगळा उत्पन्न होत असतो. स्वतः पण देहाचाच विचार करत असतो. शरीरामध्ये रोगजंतू हल्लीच्या शास्त्रानुसार रोगजंतू शिरल्यानंतर जे निराळे आजार होतात त्यांचा समावेश हा आध्यात्मिक तापात केलेला आहे. मग त्याच्यात त्यांनी 210 पेक्षा जास्त म्हणजे 210-11 आजारांची माहिती दिलेली आहे. आत्ता सुरुवातीलाही काही आपण सगळे जे ऐकले आजार दोघी ताईंनी छान वाचलेले आहेत तर त्याच्या आजारांची कल्पना फक्त सगळ्यांना येईल. मग अगदी खरूज असेल, नारू असेल, देवी असेल, मी आत्ता त्यांची हे जास्त यादी वाचणार नाही आहे. म्हणजे सगळे पोटाचे आहेत, प्रत्येक इंद्रियाचे आजार आहेत आणि अगदी रक्ताचे होणारे आजार आहेत आणि काही मानसिकही आजार आहेत. या दुखण्यांची यादी त्यांनी दिली आहे. आता ती यादी दिली, त्याचा परिचय आपल्याला करून दिला
म्हणजे आपल्याला भीती वाटावी असं त्याच्यामध्ये नाही आहे. त्याचा उद्देश हा आहे समर्थांचा की अनेकदा दुःखाची जाणीव माणसाला पारमार्थिक बनवण्यास कारणीभूत ठरते. कसं आता खाचखळग्यातनं बाहेर पडल्यावर माणूस त्याचा उपाय शोधायला लागतो, तशी अवस्था झालेली आहे की 4 समासांचा अभ्यास केल्यानंतर आत्ता तो कुठे मी परमार्थाच्या वाटेला जायला पाहिजे हे त्याला वाटायला लागलेलं होतं. तैसा संसारे दुखविला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. म्हणजे परमार्थाकडं लागायला सुद्धा काहीतरी कारण घडावं लागतं, तसं याचं झालेलं आहे. आणि सहसा सुखासुखी परमार्थाकडं कोणी जात नाही. अगदी अपवाद जे आहेत ते मी सांगते. म्हणजे आपले संत तुकाराम असतील, श्री समर्थ आहेत, श्री ज्ञानदेव आहेत, विवेकानंदांसारखे आहेत, तेही अपवादात म्हणजे सगळेच संत, मी आता 3 म्हटलेले म्हणून तर बाकीच्यांचा उल्लेख नाही असं नाही आहे, तर ही अपवादात्मक उदाहरणं आहेत. मात्र दुःखाने कोडगव होण्यापेक्षा, दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीन होण्यापेक्षा पारमार्थिक होणं केव्हाही चांगलं. आणि दुःखाची जाणीव होण्यासाठी समर्थ भली मोठी यादी देत आहेत. आता मी जे सांगितलं ते, तर ती यादी म्हणजे आपल्याला भीती वाटणं किंवा निराशे होणं, नैराश्य येणं असा त्यामागचा उद्देश नाही आहे. तर माणसांनी आता आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. कशासाठी मला मनुष्यजन्म मिळालेला आहे आणि म्हणून परमार्थाच्या काय म्हणू आपण साधनेला लागायचं. आपलं उद्दिष्ट जे आहे नरजन्माचं, मोक्षप्राप्ती, परमात्मप्राप्ती, परब्रह्माची प्राप्ती, ती करण्यासाठी हा खरं म्हणजे सगळा काय म्हणू आपण दुःखाचा आपल्याला अनुभव घेतल्यानंतर आपण तिकडे वळतोय बहुतेक जण, सर्वसामान्य माणूस. आता ही 3 दुःख जी मिळतात, या 3 दुःखांचा पहिला उल्लेख हा सांख्यांनी केलेला आहे. सांख्यांचं ते हे आहे, मत आहे. पण वेदांत म्हणजे वेदांत हे तत्त्वज्ञान जास्त श्रेष्ठ आहे आणि समर्थांनी तेच स्वीकारलेलं आहे. तर वेदांतानं सुद्धा ही आपली 3 अध्यात्म म्हणजे हे 3 ताप जे आहेत हे त्यांनी सुद्धा मानलेले आहेत किंवा हे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक. तर वस्तूंचा, माणसांचा, विश्वातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा माणसांच्या इंद्रियांशी संयोग होऊन जी दुःख भोगावी लागतात ती अधिभौतिक आहेत. बाह्य संयोगापासून उद्भवणाऱ्या दुःखांना अधिभौतिक म्हणतात, इंद्रियांच्या संयोगापासून होणाऱ्यांना आध्यात्मिक म्हणतात आणि देवतांच्या कोपाने होणारी जीव दुःख आहेत त्याला अधिदैविक म्हणतात. चुकून थोडंसं बोलतानाही झालं मागे पुढे, कारण त्यांचा क्रम आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक असाच ठेवलेला आहे. आता त्याचे जे श्लोक दिलेले संदर्भाचे ते आपण नीट समजून घेऊयात. देहेंद्रिय प्राणेन त्यांनी वाचलेत, त्यांनी आता ऐकावं जरा की जिथं माझं कुठं चुकलं असेल तर तेवढं कान देऊन लक्ष द्या. देहेंद्रिय प्राणेन सुखं दुःखंच प्राप्यते, प्राप्येत नाही प्राप्यते म्हणजे प्राप्त होते. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या निमित्तानं किंवा यांच्या कारणानं जे सुख किंवा दुःख भोगावं लागतं. इमम आध्यात्मिकं तापम जायते दुःखम देहिनाम. तर हे आध्यात्मिक, हा याला आध्यात्मिक ताप म्हणतात किंवा देही म्हणजे ज्यांना देह धारण केलेला आहे अशाला हा ताप भोगावा लागतो या 3च्या देह, इंद्रिय आणि प्राणाच्याद्वारे. आता प्राणी मात्र जे भूत आणि पंचमहाभूत या बाकीच्यांच्या सहवासानं सर्वभूतेषु संयोगात सुखं दुःखंच जायते. प्राणी मात्र, भूतचा अर्थ 2 घेतला जातो, एक प्राणी मात्र सगळे आणि पंचमहाभूत. तर यांच्या संयोगामुळे जे सुख दुःख लाभतं तो दुसरा ताप आहे. द्वितीय ताप संताप सत्यम चैवाधिभौतिक च एव अधिभौतिक, तो अधिभौतिक ताप आहे, हा दुसऱ्या प्रकारचा. आणि शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना. आता आपल्या शेवटाकडं वाटचाल आहे. स्वर्ग नरकाधिभोक्तव्यम इदंचैवाधिदैविकम. शुभ अशुभ आपल्याकडून कर्म केली जातात, त्यामुळं देहाच्या शेवटी अंतिम काळी म्हणजे मृत्यूसमयी
यमयातना भोगाव्या लागतात. एवढंच नव्हे, स्वर्ग नरकादी, स्वर्ग मिळाला तर ते सुख मानलं जातं आणि नरक म्हणजे दुःख, आणि ते भोगावंच लागतं. भोक्तव्यम, भोगावंच लागतं. जसं कर्म तसं फळ. आणि म्हणून त्या याला, दुःखाला किंवा तापाला अधिदैविक ताप असं म्हटलेलं आहे. मग आता ते समर्थ सोप्या शब्दात सांगतात. एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आदिभूतिक, तिसरा आदिदैविक ताप जाणावा. शंकराचार्यांनी हेच 3 मानलेले आहेत. ते गद्यात सांगतात, पद्यात नाही. ते म्हणतात आध्यात्मिकं नाम आत्मानं देहम अधिकृत्य वर्तते इति अध्यात्मम. तेच सांगितलं की आत्मानं म्हणजेच देहाला. आत्म्याचा अर्थ त्यांनीही देह घेतलेला इथे, कारण देहामधला जो आहे ना जीव, त्याला आत्मा, म्हणून तो आत्मानं म्हटलेलं आहे. अध्यात्मंच तद्दुःखम आध्यात्मिकम. आणि मग अध्यात्मामुळं म्हणजे त्या देहामुळे जे दुःख येते त्याला आध्यात्मिक म्हणतात. आयुर्वेदाने ही 3 महत्त्वाची दोष म्हणजे जी तत्व मानलेली आहेत, वात, पित्त आणि कफ. यामुळे जे जे रोग होतात, मग शिरोरोग, ज्वरादी ना व्याधिरूपम, म्हणजे डोकं दुखणं, अगदी इथं 2च दिलेली आहेत शंकराचार्यांनी उदाहरणादाखल. शिरोरोग आणि ज्वर इत्यादी हे जे व्याधिरूप आहेत हे आध्यात्मिक ताप आहेत. आणि अधिभौतिकम नाम भूतम अधिकृत्य वर्तते, म्हणजे भूतामुळं, प्राणीमात्रांमुळं जे भोगावं लागतं त्याला अधिभौतिकम नाम. व्याघ्र तस्करादिजन्य दुःखम. आता वाघामुळं मिळतं, तस्कर चोरीमुळं होतं, ही जी दुःख आहेत ही अधिभौतिक आहेत. आणि अधिदैविकम नाम देवम अधिकृत्य, म्हणजे देवामुळं, देवाच्या कोपामुळं म्हणा किंवा त्याचा आपला हातून काही दोष घडला असेल तर वर्तते इति अधिदैविकम. शीत, आतप, वात, वर्ष, वैद्युत आदी दुःखम. अत्यंत थंडी, अत्यंत ताप म्हणजे उष्णता, वारा आणि पाऊस आता जो पडतो यांना म्हणजे अकाळी किंवा अवकाळी पाऊस, आणि वैद्युत आदी म्हणजे विद्युत, वीज अंगावर पडणं वगैरे, असे जे ताप आहेत हे सगळे अधिदैविक ताप आहेत. आता आध्यात्मिक दुःख म्हणजे मगाशी सांगितलं तसं आत्म्याच्या म्हणजेच देहाच्या बाबतीत जे असतं ते अध्यात्म. आणि असे अध्यात्म म्हणजे देहाशी संबंधित असणारे जे दुःख त्याला आध्यात्मिक. कारण सगळे म्हणतात आध्यात्मिक आध्यात्मिक, असं का म्हणतायत? आपण तर आध्यात्मिक वागतोय, आध्यात्मिक ग्रंथ वाचतोय, मग ते दुःख का? तर त्याचा अर्थ इथं असा घ्यायचा, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण आत्ता म्हणलं तसं संस्कृत भाषेत आत्मा शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. आणि आत्मा म्हणजे शरीर, हा आपण शरीरात राहणारा आत्मा, म्हणून तो आत्मा असा इथं घेतलेला अर्थ. तर शरीर असा अर्थ आहे. भगवद्गीतेनं बघा 8व्या अध्यायात अर्जुनानं प्रश्न विचारले होते, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम, आणि त्याची उत्तर भगवंतांनी दिली होती. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्म संज्ञितः. आता परब्रह्म कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. अक्षर जे अविनाशी आहे, ते सर्वोत्कृष्ट असं जे तत्व आहे या विश्वाचं, ते म्हणजे अक्षर ब्रह्म. आणि शरीराच्या ठिकाणी मर्यादेनुसार जे आपलं अस्तित्व किंवा स्वरूप आहे, म्हणजे जो जीवात्मा आहे, जे मर्यादित आहे. म्हणून ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, हा 15व्या अध्यायात ते म्हणलेलं आहे. तर त्याला स्वभाव म्हणजेच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता जे आकाराच्या उत्पत्ती विनाश वगैरे किंवा विनाशाबरोबरच उत्पन्न आणि नष्ट होत नाही, कारण ते आत्मा आहे, आत्मतत्व आहे, ते नष्ट होणार नाही. शरीर उत्पन्न होतंय, नष्ट होतंय, ते मात्र तसंच राहते. ही जी ब्रह्माची सहज स्वरूप स्थिती आहे तिला सुद्धा अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच अध्यात्म म्हणजे शरीर असा अर्थ घेतात. त्याच्याशी संबंधित ते आध्यात्मिक ताप होत. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी 18व्या अध्यायात म्हणलेलं आहे, आणि आकाराचे निजालेपणे जन्म धर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही कही. ऐशी आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. तिथं अध्यात्म शब्द आले. आत्ता जे सांगितलं तेच की देहाच्या आकारात सापडलं म्हणून ते जन्माच्या विकारात सापडत नाही. आणि देहाच्या असं म्हणजे याचा नाश झाला
तर ते नाश पावत नाही, म्हणजे देहाच्या आकाराचा किंवा देहाच्या याचा. पार्था आपल्या सहज स्थितीमुळं ब्रह्माच्या ठाई जे अखंड असतं त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि जीवात्मा हा या नावानं, अध्यात्म या नावानं ओळखला जातो, सांगितलं जातं. ही जर तापत्रयाची लक्षणं, आता लक्षणं पाहिजे तर आपल्याला 3 प्रकारचे ताप आहेत, पहिले मूळ त्याचं सांगितलं. तर ही जर समजून घेतली आणि या जन्मदुःखाची संवेदना आपली बोथट होण्यास मदत होईल. आपल्याला का ताप आला, मला हे का भोगावं लागतं, याचं कारण ही हे त्रिताप आहेत. जो या त्रितापातून भाजून निघालेला आहे त्यानं संतचरणी शरणागती पत्करल्यास सद्गुरूंच्या सान्निध्यात या त्रितापांची दाहकता शांत होऊ शकते. उपाय सोपा आहे बघा इथे. सद्गुरूंचं, संतांचं साहित्य, सज्जन म्हणजे सहवास, सान्निध्य. कारण संतांना अशक्य असं काहीच नसतं. आपण काही संतांच्या, समर्थांच्या, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या किंवा ज्ञानदेवांच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग पाहिलेत की मोठे मोठे कठीण प्रसंग, अगदी मृत्यूवर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला आहे. गुरुदत्ता चरित्रामध्ये सुद्धा असे प्रसंग आठवतात, म्हणजे आपण पाहिलेले आहेत. पण हे दुःख म्हणजे केवळ अशा काहीतरी सिद्धीवरून त्यांना त्या तापापासून मुक्त करायचं नसतं. तर संतांचा हा प्रयत्न आहे की प्रत्येकानं दुःख भोगण्याचं सामर्थ्य प्राप्त करायला पाहिजे. आणि आपल्याजवळ ते सामर्थ्य आलं तर ह्या कुठल्याच तापाचा आपल्याला काहीच परिणाम होणार नाही. ज्ञानदेवच एका ठिकाणी म्हणतायत, मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. इतकं त्यांनी वर्णन केलं. मी फक्त एक आत्ता उभी सांगणार आहे की आपलं शरीर म्हणजे काय आहे. तर दुःखाचं हे वन आहे, वाडी म्हणजे वन आहे. आणि तापत्रयाची सगडी म्हणतात. सगडी म्हणजे शेगडी आहे. या आता 3 तापांचा उल्लेख नाही करत. या 3 तापाची ती जणू काही धगधगदी शेकडी आहे. आणि मृत्यूरूपी कावळ्यासाठी वाढून ठेवलेला तो बळी आहे. म्हणजे आपल्याला ह्या तिन्ही गोष्टीची सतत जाणीव राहू द्यात, 3 ताप आणि मृत्यू. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात बघा, एक छान उदाहरण देतात ते की हे 3 ताप कसे सहन करायचे. ते म्हणतात, कर्जाचे हप्ते फेडताना आपल्याला जसा आनंद होतो नाही का, की आता माझे 2च हप्ते राहिले, म्हणजे 10च हप्ते राहिले, तसं दुःख भोगताना सुद्धा आपल्याला व्हायला पाहिजे की काही नाही, माझा 1 ताप संपला, आता जरी मला 2रा ताप मिळाला तरी वाईट नको, 3रा आला तरी मी तो सहन करेल. आणि हे असं सामर्थ्य, दुःख भोगण्याचं सामर्थ्य आलं की ते भोगून सरलं की सगळा उरलेला आनंदी आनंद. मग एकदा परमात्म्याची प्राप्ती झाली की नो दुःख, कुठलंच दुःख नाही, ताप नाही, काही नाही. म्हणून एक मदर इंडियातलं गाणं आहे, मला ते गाता नाही येणार, मी त्याचा आशय सांगते. दुनिया में हम आए है तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहा तो पीना पडेगा. आता तिथं त्यांनी पीना पडेगा का म्हणले कळलं असेल. पण या गाण्याप्रमाणे जीवन सुखाचं किंवा दुःखाचं असो, त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. आणि आपण जीवनातील दुःखाकडं तटस्थपणे पाहावं, यासाठी समर्थांनी दुःखाचं वर्गीकरण करून आपल्याला समजावून सांगितलं. आज फक्त आध्यात्मिक पाहणार आहोत. पार्श्वभूमी म्हणून मला हे 3 सांगावे लागले. आत्ता मगाशी म्हणलं तसं तापत्रयाचे लक्षणं आणि एकाग्र होऊन ऐका अशी पहिलीच ओवी होती. आता आपण ऐकणार आहोत की जो तापत्रयी पोळला, तो संत संगे निवाला, आर्तभूत तोषला पदार्थ जेवी. एक 7 ओव्यापर्यंत इतकं सुंदर समजावून दिलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला तापत्रयांच्या सहन करता येतात, त्याच्यासाठी सुंदर दृष्टांत दिलेत बघा. की जो तापत्रयानं पोळलेला असतो तो संतांच्या संगतीनं निवतो किंवा शांत होतो, त्याला समाधान मिळतं. एखादी वस्तू बघा आपल्याला हवी म्हणून जो व्याकुळ झालेला असतो त्या माणसाला ती वस्तू आर्तभूत तोषला, पदार्थ जेवी. पदार्थ म्हणजे वस्तू किंवा पदार्थ, खाण्यातला पदार्थ धरला तरी चालेल. तर आपल्याला जे तो वेगळा आहे, पण ती ओवी वेगळी आहे, फक्त वस्तू असाच अर्थ घ्या. तर ती वस्तू मिळाली की तहानलेल्या माणसाला पाणी मिळालं, किंवा अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे पुढं, कैद्याचं बंधन तुटलं म्हणजे त्यांना जसं सुख होतं तसं. म्हणजे संतांच्या संगतीचा एवढा फायदा होतो आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यावर जसं आपलं मन शांत होतं, की अगदी आतूर जो
आतुर झालेला मनुष्य आहे तो त्या प्राप्तीनं अगदी आनंदित होत असतो. आता समर्थच बघा, संत स्तवन आपण पाहिलेलं आहे सुरुवातीलाच. किती सुंदर संतांची वर्णनं केलेली आहेत त्यांनी. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाई, जळूनी जाई. समर्थ तर म्हणतात, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी, संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. अहो, हे भांडार आहे, सायुज्य मुक्ती, मुक्ती मिळाली. आता मुक्तीचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. मगाशी म्हणलं तसं, क्षुधाक्रांतासी मिळे अन्न, तृषाक्रांतासी जीवन, बंदी पडिल्याचे बंधन, तोडिता सुख. आत्ता जे मगाशी सांगितलं मी ते, की भुकेलेल्या माणसाला अगदी तृप्त होण्याजोगं जर अन्न मिळालं, खूप तहानलेला आहे त्याला जर पाणी मिळालं, किंवा कैद्याचं जर बंधन तुटलं तर त्याला जे सुख होतं, किंवा महापुरे जावला तो पैल तीरास गेला, का तो स्वप्नींचा चैला स्वप्न दुःखी. आता मला ओव्या म्हणायला सुद्धा वेळ राहणार नाही आहे, कारण ताईंनी छान वाचलेले आहेत, की महापुरात सापडून घाबरलेला जो माणूस आहे त्याला जर परतीराला कोणी नेलं, किंवा वाईट स्वप्नातून दुःखी झालेल्या माणसाला जर जाग आली किंवा कोणी जागं केलं, किंवा मरणाच्या दाराशी पडलेल्या माणसाला जीवदान मिळालं, म्हणजे त्याला जे सुख होतं, संकटातून सोडवलं म्हणजे सुख होतं. आत्ता कालपरवाच रोज अशा खूप उदाहरणं आणि ऐकायला मिळतात बघा डॉक्टरांची, की रस्त्यानं जाताना तरुणाला अगदी ठोस देऊन तो जागी पडला आणि त्याच्या मेंदूला इतका मोठा जबरदस्त धक्का झाला, पण ताबडतोब फोन करून डॉक्टरांना बोलावलं गेलं. डॉक्टर जेवायला बसले होते, उठतात बिचारे, पहिल्यांदा जातात, आणि अत्यंत क्लिष्ट अशी ती केस होती. त्याच्या मेंदूतनं झालेल्या रक्तस्रावाच्या मोठी गाठ बनलेली होती, काढणंही अवघड होतं. भरा इतके प्रयत्न केले, आता जास्त सांगत नाही, आणि त्यांनी ते दूर केलं बरं का. एका बाजूची काढली, थोडीशी त्याच्या पापण्यांमध्ये ती हालचाल दिसायला लागली, त्यांना आशा वाटली, आणि पुन्हा लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या बाजूने तो रक्तस्राव झालेला होता, तिथेही गाठ होती, तेही दुसरं ऑपरेशन केलं. इतकं त्यांनी छान सांगितलं आहे बघा, की सगळे सहकारी सगळे आणि ॲनेस्थेसिस्ट ते येईपर्यंतसुद्धा वाट नाही पाहिली. ते आल्यावर त्यांनीही भराभराती योजना केली. आणि सांगायचं कारण, रात्रभर ते प्रयत्न केल्यानंतर पहाटेच्या वेळेला त्या बाळानं, म्हणजे त्या मुलानं डोळे उघडून पाहिले, आणि त्याचे आईवडील समोर दिसल्यानंतर तो म्हणतो, मी छान आहे. बस हे जे आहे की मृत्यूच्या दारातून अशी रोज घटना घडत आहेत, आणि ही आत्ता घडलेली जस्ट घटना आहे. किंवा रोगी जो मनुष्य आहे त्याला औषध जर सप्रचित, म्हणजे ज्याचा अनुभव येईल असं जे खात्रीचं औषध जर मिळालं तर त्याचा रोग नाहीसा होतो आणि त्याला आनंद मिळतो. तसा प्रपंचाच्या तापात पोळून निघालेल्या जीवाला संतचरणी आल्याचं समाधान मिळतं, तो निवांत होतो. आणि सद्गुरू कृपेने तापत्रयांची लक्षणं ही ध्यानात जर आली तर जीव जीवनाकडे त्रयस्थपणे किंवा तटस्थपणानं पाहायला लागतो, आणि संतचरणाचं चंदन त्याच्या त्रितापांचं दाह नष्ट करतं. अहो, एक उदाहरण सांगावं असं वाटतंय. आपल्या संतांची तर किती उदाहरणं आहेत, असं यादी खूप सांगावं वाटतं, पण माझीच कसरत असते, मला थोड्या वेळात सांगणं अवघड असतं. आपल्याला माहिती आहे की गोंदवलेकर महाराजांचे ब्रह्मचैतन्य नावाचे परमशिष्य होते, आणि त्यांना अचानक तरुण वयातच कोड उद्भवलं. त्यामुळे ते नैराश्यपोटी ते जीव म्हणजे आपला आत्महत्या करायला तयार झालेले होते. पण ब्रह्मचैतन्यांच्या चरणाशी ते आले, लीन झाले, आणि मग त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गावर त्यांनी आपली मार्गक्रमण सुरू केलं. ते आत्मानंदाचे अधिकारी बनले, आणि त्यामुळं स्वतः चैतन्य महाराज सुद्धा
म्हणजे स्वतः गोंदवलेकर महाराज आनंदी झाले आणि त्यांना इतका आनंद, ते म्हणे तुझ्यासाठी तुमच्यासाठी मी काय करू. तर तो म्हणतो आता तुम्ही मला काहीच करू नका, हे जे कोड आहे ना हे मी दागिन्यांसारखं मिरवीन. आणि असा त्यांचा दृष्टिकोन हा बदलला गेला. ते केवळ सत्संगतीमुळं आणि पारलौकिक समाधान लाभलं म्हणूनच. तर आपल्याला सुद्धा या पारमार्थिक समाधानात आयुष्य काढायचं असेल तर आपला हा चांगला ग्रुप आहे, दासबोधाचा आहे, ज्ञानेश्वरी आहे. जे जे आपल्याला अभ्यास करता येतील, आपल्याला रोज नारद भक्ती सूत्रे ऐकायला मिळतं, मनाचे श्लोकही, करुणाष्टकं, सगळे आपल्याकडे उपाय चांगलेत. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. तर असा जो आहे ना संसारातील दुःखानं गांजलेला आहे, त्रिविध तापानं पोळलेला आहे ना, त्याला हा परमार्थ मिळवण्यास तो लायक होतो संतांच्या सहवासामुळं. मग आपल्याला सगळे संत पुन्हा आठवतात. नरहरीस होणार आहे, तो म्हणतो नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, असे म्हणत असले तरी नाममुखी येण्यास पूर्वसंचित लागतं. आणि म्हणून तुकाराम म्हणतात परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं माहिती आहे, आता इथं वेळही नाही आहे, पण मला सारखं वाटतं की किती गीतांमधून सुद्धा सगळे भाव भरलेले असतात. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. फार सुंदर आहेत तिथले पुढचे शब्दही. तर श्याम मिळवण्यासाठी दाम नको, फक्त अनुभवाची शिदोरी खुली करावीशी वाटते. ज्ञानदेवांना बालपणी किती ताप सहन करावा लागला हो. मातृपितृ छत्र हरपलं गेलं, माधुकरी मागायला गेले तर लोकांनी काय काय दिलं हो. शेण, विष्टा, कुजलेलं अन्न, तो दुःखाचा ताप त्यांनासुद्धा सहन नाही झाला बरं का. आणि आले आपल्या कुटीमध्ये आले आणि दार लावून घेतलं. पण त्यांनीच विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले. आपल्याला असं दुःख आल्याशिवाय दुसऱ्यांची दुःख समजत नाहीत, म्हणून त्यांनी तसं म्हणले. आणि त्या बिचाऱ्या छोट्याशा मुक्ताईनं त्यांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चिंता क्लेश मागे सारा, असं सांगितलं. छोटी असून जणू काही ती एक संतच पुढं झालेलीच आहे. तर कृष्ण भक्तीत सुद्धा मीरेची हीच अवस्था झालेली होती आणि त्यामुळं ती सुद्धा दुःखाचीच मागणी करत राहिली. तिला काहीही त्याचं दुःख वाटत नव्हतं. अहो तुकारामांचं तर आयुष्य सगळ्यांनी वाचलं असेल. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी वा दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हवं मन संसार, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे, तुका म्हणे व्रत बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. आपण डॉक्टरकडे गेलं की ते पहिले इलाज करतात. इलाज करण्याच्या अगोदर सगळ्या टेस्ट करायला सांगतात आणि मग निदान करतात आणि मग त्याच्यावर उपचार. पण संतांकडे गेलं, सज्जनांकडे गेलं की संत मंडळी पहिलीही जन्मदुःखी जे रोगी आहेत, जन्मापासून दुःखी, त्यांच्यावर इलाज करतात. आणि मी असा अनुभव घेतलेला आहे बरं का माझ्या भावाच्या बाबतीत. आणि त्यांनी तापाचे 3 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. संत जन्मदुःखाकडं पाहण्याची उच्च कोटीतील दृष्टी देतात. माझ्या भावालासुद्धा आपल्या गोविंददेव गिरिजींनीच सांगितलं होतं की कुठलंही ऑपरेशन करू नका, फक्त रामनाम घ्या, फक्त. पण आपण विश्वास ठेवत नाही आणि ते सगळे प्रयोग करतो आणि शेवटी अयशस्वी. अर्थात त्याचं तेवढंच आयुष्य असेल, पण जीवनातील सुखदुःख ही रामाची इच्छा म्हणून स्वीकारायची आणि सहज प्रवृत्ती आपल्या अंगामध्ये शिरून घ्यायची. आता 12 पासून 54पर्यंत सगळे आजार, सगळ्या व्याधी सांगितलेल्या आहेत. देह इंद्रिय आणि प्राण, पुन्हा ते सांगतायत याचे नियोगे आपण, सुखदुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक. तर देह इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख होतं त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आणि त्याची किती यादी सांगावी हो. आता ही जी सगळी दुःख आपण भोगतो, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, प्रत्येकाचं उदाहरण यांनी समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला सुदृढ शरीर संपदा मिळालेली असते. पण आपण एखाद्या
ज्याला व्यंग म्हणूया, ज्याच्याकडं आहे, अशा माणसाकडं बघून आपल्याला त्याच्याबद्दल दुःख वाटायला पाहिजे. आपण आपली किंमत समजत नाही. संध्याकाळच्या वेळेला म्हणून रोज म्हणत असतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तर हे जे दुःख सगळं देहातून निर्माण होतं, या इंद्रिय आणि प्राणांच्यामुळं होतं. तर ह्याच्यामध्ये संकेत कुबडीमध्ये सुद्धा बघा हंसराज स्वामींनी सांगितलेलं आहे, त्या प्रापंचिकाचे कौतुक पंचसमासी अर्जुनाची काहीतरी एक शब्द राहिले, आता अनुतापासी कारण उत्तर पंचसमास जाण त्रिविध तापांचे लक्षण तीही समासी. पुन्हा त्यांनी तिन्ही प्रकारच्या तापांचं लक्षण सांगितलेलं आहे. ते आता पुनरावृत्ती टाळते. आता रोगांची जी नावं सांगितलेली आहेत, सुरुवात करते आणि काही शेवटच्या फक्त ओव्या घेते. म्हणजे अगदी खरूज, खवडे, अंगावर उठणाऱ्या पुळ्या, नारू, नखुरडे, मांजऱ्या, देवी वगैरे. तर त्यातली वेगळी नावं आहेत तेवढी मी आता फक्त सांगणार आहे. काख, मांजरी, केशतोड इतके सांगितलेत. मूळव्याध तिथं अगदी अत्यंत दुस्सह म्हणजे महाजड म्हणलेलं आहे, महान म्हणलेलं आहे. अंगुळ वेडे हा शब्द वापरला तो मला फार पटला. अंगुळ म्हणजे बोट आणि वेडे म्हणजे बोटाचं दुखणं, पण अंगुळ वेडे. पुढं म्हणले बलंगी हा शब्द एक मला वेगळा वाटला आहे. बलंगी म्हणजे काय, तर बाजरीच्या निंबुराचं जे कसपट असतं ते तोंडात किंवा दातात गेल्यामुळं सलणं आणि त्यातनं वेदना होणं. अंदू शब्द वापरलेला आहे. नायटे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे, जे शब्द माहिती आहेत ते मी सांगणारच नाही. अंदू म्हणजे हाड्यावरण, हाडांना झालेलं, त्याला हाड्यावरण असं कोशात म्हणले. नंतर वाटी आपण म्हणतो ना वाटीचं दुखणं म्हणजे गुडघ्याचं दुखणं आहे, गुडघ्याचे वाटी असते ते. आणि वटक म्हणजे लहान मुलाला जी दूध प्यायल्यावर उलटी लगेच होते त्याला वटक शब्द वापरलेला आहे. आणि वायगोळा हाही मी लहानपणी माझ्या आत्याजीकडून ऐकलेला होता की बाळंतिणीला ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू आपण प्रसूतीनंतर हा पोटातला जो वायगोळा तो उठतो आणि अत्यंत पोटातून कळा येतात, त्या यातना म्हणजे तो वायगोळा. वोलांडा असा एक शब्द वापरला आहे समर्थांनी. उपदेश झाल्या म्हणजे उपदंश झाल्यावर, छोटासा काहीतरी दंश झाल्यानंतर त्या माणसाची जर लघवी ओलांडली तर होणारा विकार. म्हणजे हे असे जरा वेगळे आहेत तेवढे मी आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक कुळीक शब्द वापरले. कुळीक म्हणजे मोडशी होणं. ती लहान मुलांनाच होत असते किंवा कधी कधी मोठ्यांना. असे वेगळे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर किंवा अन्न पचन नाही झालं तर पुन्हा ती थोडीशी होणं आणि मग त्याच्यातनं वास येणं. तसं तरळ असा एक शब्द आहे म्हणजे अजीर्णामुळं युरिन आणि हे जास्त होणं. सुंठरे शब्द वापरले. सुंठरे म्हणजे गळवे. त्याच्यावर सुद्धा काय उपाय करतात बघा की पिवळ्या फडक्यात 5-7 जोंधळे घ्यायचे, ते त्या फोडावर बांधायचे आणि नंतर ते त्याच्यावरून उतरून टाकायचे. असे उपाय आहेत. आणि विदेशी लागले पाणी हे मला फार पटलं. म्हणजे किती समर्थांचा अभ्यास होता बघा. खरं म्हणजे ते एक शास्त्रज्ञ सगळ्याच विषयांचे आहेत. आयुर्वेद शास्त्रज्ञ आहेत, वैद्यकशास्त्र आहेत, शास्त्रज्ञ आहेत. याचा प्रत्यय एवढ्या एका समासावरून येतो आपल्याला. सुंठरे म्हणजे गळवे. आणि मी आत्ता म्हटलं तसे विदेशी लागले पाणी म्हणजे परगावचं पाणी, परदेशातलं पाणी बाधतं. हिवारे आपण जो हिवताप म्हणतो त्याला हिवारे म्हणले त्यांनी. आणि ज्वर पाचावं हाही मला फार आवडला शब्द की पुन्हा जी पुनरावृत्ती होते. टायफॉइड मुदतीचे ताप म्हणतात, पण हा 5 दिवसांनी येणारा पुन्हा पुनरावृत्त होणारा उलटणारा ताप म्हणजे ज्वर पाचावं म्हटलंय त्यांनी. आता शैत्य, थंडी वाजणे, तहान लागणे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण विषय तृष्णेची दुर्दशा हा महत्त्वाचा आहे. म्हणजे विषयांच्या वासनेमुळे होणारी दुर्दशा. हे तर आपले सगळेच विषय पंचज्ञानेंद्रियाचे असू हे सगळे आपल्याला त्रासदायक कसे आहेत, खूप त्याच्यावर बोलता येण्याजोगं आहे. मगाशी म्हणलं तसं त्या विषय वासना पाटी वीणा अत्युत्तीचे ताला, उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला. थकले रे नंदलाला. मी याच्या मागे लागल्यामुळं थकून गेले रे नंदलाला. आता आळसी वगैरे म्हणजे त्यांनी सगळी जी आपली
काय म्हणू, दुष्ट असे जे आपले गोष्टी आहेत किंवा आचरण आहे त्या सगळ्याच उल्लेख आहे. मूर्ख, अपेसी म्हणजे अपयशी, मूत्रकोडं म्हणजे सगळे, लघवी कोंडणं म्हणजे हल्ली जे सगळे याचे आजार झालेले आहेत ते सगळ्यांचा उल्लेख त्यांनी तिथं केलेला आहे. आडणं, परमा म्हणजे प्रमेह, प्रमेहाचे तर खूप प्रकार आहेत. आणि खडा चढाचे निश्रमे, याचे 2 अर्थ घेतलेत. म्हणजे शौचाला खडा झाल्यावर होणारा त्रास किंवा मग चढणं उतरणं हे जास्त केल्यामुळं झालेला श्रम. आता पोट फुगणं वगैरे, तडस लागणं, गाठ येणं किंवा सरकणं, बाकी सगळे आजार, लचक वगैरे, त्याच्यासाठी त्यांनी खूप हीर लागला असा शब्द वापरलेला आहे. लचक भरणे, उचकी तर आपल्याला माहितीच आहे. तर कफांचे प्रकार सांगितले. खरं ना, मला सारखं वाटतं हे सांगत असताना प्रत्येक आजाराचं एक उदाहरण एकेका संतांचं, पण निदान 2-3 तरी सांगाविषयी वाटत आहेत. की समर्थांनासुद्धा कफाची व्याधी होती, कफाचा त्रास होत होता. आणि गोंदवलेकर महाराजांनासुद्धा खूप दमा झालेला होता. आणि शेवटचं जे त्यांचं अगदी निर्वाण झालेलं आहे तेव्हाही त्यांनी तरीसुद्धा आपलं कुठलंही कार्य चुकवलेलं नाही. म्हणजे त्यांची सेवा करायला आलेल्या सगळ्या म्हणजे वाटसरूंना जाऊन स्वतः पांघरुणं घातलेली आहेत. तसंच एकनाथांचं आहे, तसंच समर्थांचं पण आहे. त्यांचा तो भोळारामची तर गोष्ट अगदी सांगाविषयीच वाटत होती की समर्थांना संकोच वाटत होता आपलं कार्य कोणाला सांगायला लावू नये, आपल्याला दुःख होते. इतका कफ पडायचा रात्रीत की पिकदाणी भरून जायची. तर त्या भोळारामला ते सांगतात नाईलाजानं की आता ही टाकू नये, पण अशा ठिकाणी टाक की जिथं कोणी नसेल. तो बिचारा वणवण फिरतो, सगळीकडं लोक दिसतात, स्वतःच्या पोटात रिचवतो, ते भांडं स्वच्छ करतो आणि आणून देतो. त्यांनी विचारलं काय केलंस. तसंच विड्यासाठी सुद्धा विडा त्यांना उपाय सांगितलेला होता आणि विडा खाल्ला की कफाचा आजार कमी होतो. त्याच्या मित्रांनी काय करावं, ते सगळे बाकीचे शिष्य, खलबत्ताच लपून ठेव, अमुकच लपून ठेव, त्यांनी स्वतःचं तोंड धुवून त्याच्यातनं विडा करून त्यांना दिलेला आहे. आणि तो इतका चवदार लागला म्हणून त्याला सांगतात की रोज तू तसाच दे. तर त्या शिष्यांनी शिवाजी महाराजांकडे तक्रार केली आणि तुम्हाला माहिती असेल तो तसंच ते करत होता, चावत होता. शिवाजी महाराज आले आणि पाहिलं. त्यांनी सांगितलं होतं समर्थांनी खलबत्त्यासह घेऊन या. त्यांनी आपल्या तलवारीनं त्याचं मस्तक छाटलेलं आहे, त्या घेऊन आले. त्याच्यातनं समर्थांनी टाक म्हणल्यावर तो विडा पडलेला आहे त्यांच्या हातामध्ये. आणि समर्थ म्हणले कळलं तुला, अशी तुम्ही परीक्षा घेऊ नका, जा पुन्हा ते तिथं लावून या. आणि त्यांनी शिर लावताना त्याचं थोडंसं वाकडं बसलं. म्हणजे असे शिष्य, असे गुरु, असे आजार, पण यांनी घडवलं कसं हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. जरंडी असं म्हणलेलं आहे. जरंडी म्हणजे पाणथरी, गळसोट्या म्हणजे घटसर्प, असे किती आजार आहेत. कळा तिडका लागती, तिडीक लागते, दातांचे किती हे आहेत. आणि लोक असे उपटून टाकतात. आता डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला दात काढतातच. दात उभळणे ज्याला म्हटलेलं आहे ते. किंवा अंधारामध्ये कुणी रागानं काय करतात, स्वतःला कोंडून घेतात आणि आपली लोचनं हे करतात, फोडतात. असे जे लोक करतात त्याच्यावर बघा त्या वरदानंद भारतींनी सुद्धा इतकं सुंदर दिलेलं होतं की कसे लोक असे आतताईपणानं सगळं हे करत असतात. कानाची दुःख आहेत, नेत्राची आहेत, फुलं म्हणजे डोळ्यात फूल पडणं, डोळ्यांचे अनेक आजार सांगितलेले आहेत. गर्ता म्हणजे डोळे असून न दिसणं, आणि त्यावेळेला डोळ्यांच्या खाचा होणे म्हणतात तसं होतं. किंवा राखोंड शब्द बघा ऐकला असेल. ओठ तुटलेला आहे त्याला राखोंड म्हणलेले आहेत. कुऱ्हे म्हणजे कुबडा, असे सगळ्या म्हणजे जगात जिथं जिथं कमतरता आहे ना त्या सगळ्यांचा उल्लेख समर्थन. तारसे म्हणजे तारवटलेल्या डोळ्याचे. दातिरे म्हणजे मोठे दात असणारे. त्याच्यात एक घाणाळे शब्द वापरलेला आहे. घ्राणवरून घाण आणि मोठ्या लांब नाकाचं त्याला घाणाळं म्हटले. तोत्रे, बोबडे असे सगळे, संतापी, अनुतापी, मत्सरी, हे सगळे मानसिक आजार सगळे सांगितलेले आहेत. कामिक, हेवा, तिरस्कारी. खरं म्हणजे वेळ आता होत आली आहे. आणि बासट हा एक शब्द वापरलेला आहे, तो मला फार आवडला. शिळं आणि कुपथ्याचं खाण्यामुळं प्रकृती बिघडते असे आजार सांगितले. आणि झडती पाती म्हणजे डोळ्याच्या ज्या आपल्या पापण्या असतात त्या झडतात. सल होतात म्हणजे शल्य, पोटातील
मृतगर्भ असंही सांगितलेलं आहे, न वाढलेला. खूप अशा घटना घडत असतात आजही, किंवा मूल आडवं येणं वगैरे. आणि सन्निपात म्हणजे वात पित्त कफ या तिहांची मेळणी होणं किंवा तिन्हींमुळं होणारे जे ताप आहेत किंवा त्रास आहे तो सन्निपात. आणि संसार कोंडे म्हणजे संसारातल्या अडचणी. आता वांग तिळ सगळ्या त्वचेवरचे किती आजार दिलेले. एक चुकूर हा शब्द दिलेला आहे. चुकूरचा अर्थ आहे भ्रमिष्ट. आणि मग नाना फुगे म्हणजे अंगावर फुगवटे येतात असे, ज्याला आवाळू वगैरे तोही शब्द त्यांनी दिलेलाच आहे. आणि मानसिक व्याधींमध्ये नाना चिंतेची काळजी, नाना दुःखे चित्तपोळी, व्याधी वाचून तळमळी या नावं आध्यात्मिक. सगळ्या चिंता म्हणून आपण म्हणतो ना नेहमी, चिता दहती शरीरम चिंता दहती मानसम. तर ह्या चिंता एका अनुस्वाराचा फरक असतो. आणि वृद्धपणीच्या आपदा सगळ्या दिलेल्या आहेत. वृद्धस्तावत चिंता मग्न परमे ब्रह्मणी कोपी न लग्न. म्हणून तुम्ही आम्ही फक्त आता परब्रह्मामध्ये मग्न व्हायचंय, लग्न व्हायचे. अनेक प्रकार, नाना व्याधी, नाना दुःख, नाना भोग, नाना खांडके, हे सगळं आपल्याला सोडवायचं असेल तर फक्त सज्जनांच्या सहवासात राहूया परमार्थाचा. म्हणून ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना मुप दुःख सागर. अहो हा दुःखाचा सागर संपणार नाहीये, न संपणार आहे असा हा ताप आहे. आणि हे पूर्वीच्या पातकाचं फळ आहे. आपण आत्ता चांगलं वागत असतो आणि का बरं असं भोगायला लागतं? त्याला पूर्वजन्मीचं. बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे, पुढे बोलिले स्वभावे आर्य भौतिक. आपलं आधिभौतिक. आता आपल्याला आधिभौतिक ताप पाहायचा आहे. उद्याच्या म्हणजे परवा दिवशीच्या ह्याच्यात सांगाल सगळे. म्हणून फार काय काय सांगावं, थोडक्यात समजलं बस. मला घाईच करावी लागलेली आहे. आणि जया संसाराचा लावीट मोक्षास्तव करी खटपट तयानी ही एकच गोष्ट ध्यानात ठेवावी. मी म्हणलं ना वरदानंद, ते छान सांगतात. अर्जुना कर्म करण्याचे हेच कौशल्य आहे. चांगलं आचरण कर आणि आत्मरूपाचा लाभ घे. सगळी कर्म चांगली करावीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज सावरकरांचा जन्मदिन आहे. फक्त 2 ओळी म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शुभास्पदे शिवास्पदे शुभदे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुची. स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहणते सिंह. वंदे तामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. मला इथं म्हणून घ्यायचे आज. जे उत्तम
उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकळ चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. धन्यवाद. ही सगळी सेवा भारतमातेच्या चरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना, श्री समर्थांना आणि आपल्या सर्वांना समर्पित करते आणि माझ्या ज्या काही अपूर्णता राहिल्या असतील त्याबद्दल क्षमा मागते. धन्यवाद. जय जय रघुवीर.